वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. जे पण काही माझं गेलेलं आहे ते डबल पटीने माझ्याकडे परत येणार म्हणजे. आमेन. म्हणून माझा देव हा मला पुनर्स्थापित करणारा तो देव आहे म्हणजे. आमेन. आज गेल्या वर्षामध्ये जर तुमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, कितीचं नुकसान झालेलं आहे? 50,000, 20,000, 30,000 सोन्याचं नुकसान झालं असेल, देवाला म्हणा की येशूच्या नावामध्ये प्रभू माझे 1,00,000 गेले होते, मला 2,00,000 भेटलेले आहेत, म्हणून देवा मी तुझी स्तुती करतो. कारण योबाला जर स्थिर जर केलेला आहेस तर देवा तू मला देखील स्थिर करणार, मला देखील तू पुनर्स्थापित करणार. आज माझ्या भौतिक वस्तू ज्या निघून गेलेल्या आहेत, त्या जे माझ्या घराचं वैभव निघून गेलेलं आहे, तर परमेश्वर या 2025 मध्ये ते वैभव परत माझ्या घराला येणार असा मी तुझ्यामध्ये विश्वास ठेवतो. आमेन. ही बैल कुठं असतील, गाढवं कुठं असतील आणि उंट कुठं असतील, त्याला कसा हाक देऊन का आणायचं हे देवाच्या हातामध्ये आहे म्हणजे. आमेन. कारण का आमचा परमेश्वर हा वरती बसलेला आहे, तो नियंत्रणामध्ये आहे. तो कशा जोड्या लावतो, तो कसं सगळं जुळवून आणतो हे कोणालाही जमलं नाही. हे सैतान देखील विचारच करत बसतो. मी विचार केला की याला पैसे याचे काढून घेऊन, याची गाडी बिडी सगळं असं काढून घेऊन याला अंधारामध्ये अडचणीमध्ये आणून मला याचा विजय करता येईल, याच्यावरती ताबा मिळवता येईल. तर सैतान देखील बुचकाळ्यात पडला. कसं काय घडून गेलं? जेवढे मी याचं काढून घ्यायचं बघितलं तेवढे डबल याच्याकडे आलेलं आहे. आणि हे दाखवत हे डबल आणणारा याचा देवच आहे म्हणजे याच्या बरोबर. आमेन. आज येणारे आणि बघणारे लोक देखील म्हणतील खरोखर यांच्या देवाचा हात यांच्या लोकांवरती आहे, म्हणून यांच्यापासून कोणी काही हिरावून घेऊ शकत नाही. जितकं घेण्याचा प्रयत्न करणार तितकं अधिक यांच्यावरती येणार. जितकं जास्त त्रास आणि संकट द्यायला बघणार तितके हे लोक अधिक मजबूत होणार, कारण यांचा देव यांच्या बरोबर राहतो म्हणजे. ही चांगली गोष्ट आहे ना. आमेन. आमेन. फक्त एवढं हे जनावरांच्या बद्दलच ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं बापरे, पहिल्या पट्टीनं मला वाटतं की तवा किती 100 लोकांसाठी होता, आता योबाला वाटला असेल ही पण काय पुरत नाही, सगळं काय मोठं बनावं लागणार आहे. आमेन. आमच्या धान्याची कोठारे समृद्ध करणारा तो देव आहे म्हणजे. आमेन. आम्ही किती एका मर्यादित जागेमध्ये बघतो, देव आम्हाला त्याच्या कितीतरी पटीनं आम्हाला अधिक वाढवणारा परमेश्वर आहे. आई वडिलांनी गावाची कूस बघितलेली असते, मात्र परमेश्वर आमच्या लेकरांना 7 समुद्राच्या पलीकडे घेऊन जाणारा तो देव आहे. आमेन. आई बापांना घराची वेस ओलांडता आली नाही, तर आमच्या लेकरांच्या द्वारे परमेश्वर आम्हाला देशाची वेस देखील पार करायला लावणारा तो देव आहे. कारण का देव ज्यांच्या बरोबर असतो परमेश्वर त्यांच्या बाबतीमध्ये सिद्धीच देतो. म्हणून देवाचं वचन काय सांगतं की परमेश्वराचे जे संतती जे आहे हे वीर पुरुषाच्या हातातील एका बाणाप्रमाणे आहे. देवाने दिलेली संतती जी आहे, धनसंपत्ती जी आहे, ते वीर पुरुषाच्या हातातील एका बाणाप्रमाणे आहे. बाण किती टप्पा गाठेल इथं बसून आम्ही सांगू शकत नाही, तर आमची लेकरं एका बाणाप्रमाणे आहेत. ते आमच्यापेक्षा जास्त टप्पा गाठणारे आहेत म्हणजे. आमेन. आम्ही काय टप्पा गाठतो, आम्ही इथं ना विचार करून आणि भांडण करूनच आमचे टप्पे इथं सगळे आम्ही गिळून टाकतो म्हणजे. तर आमच्या लेकरामध्ये देवाने असे काही टप्पे ठेवले आहेत की या लेकरांच्या द्वारे परमेश्वर आई बापांना उच्च करायला पाहतो. आमेन. चांगली गोष्ट आहे ना. म्हणून लेकरांना आपल्या म्हातारपणाच्या काठीसाठी नाही, देवाने त्याच्या गौरवासाठी त्यांना आपल्या घरात दिलेला आहे. अनेक जणांना वाटतं की हे मला सगळं याच्या मांडकुटीवर घालून, हे घालून ते घालून, तुमची जबाबदारी आहे का त्याच्यापेक्षा देवाची त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. त्यांना देवाच्या कार्यासाठी पुढे जाऊ द्या. परमेश्वर त्यांच्याद्वारे उंच केला जाईल. पुढचं वचन वाचूया. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. आमेन. इकडे तर लेकरं मरून पावली. योब आणि त्याची बायको रडून रडून अकांड तांडव आक्रोश केले असतील. दुसऱ्याच्या लेकरांना बघून त्याचं अंतःकरण तुटून तुटून करणार कित्येक तर दिवस अश्रू ढाळत असतील, तर परमेश्वर संतती दिल्याशिवाय राहिला नाही म्हणजे. आमेन. योब हा नीतिमान होता आणि नीतिमानापासून परमेश्वर कुठलाही आशीर्वाद वंचित ठेवणार नाही. देवाची योजना होती योबाला परत संतती भेटावी. परमेश्वराने तिची कूस परत वाहती केली आणि योबाला परत 7 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. किती चांगली गोष्ट आहे ना. प्रभू जे पण काही आम्ही हरवलेलं आहे परमेश्वरा, जे आमची कूस वांस करण्याजोगं अशा गोष्टी झालेल्या आहेत, त्या देवा मी येशूच्या नावात म्हणत आहे की प्रभू आम्हाला वाहत कर परमेश्वरा. तुझे आशीर्वाद आमच्यातून वाहू देत परमेश्वरा. आम्हाला समृद्ध कर परमेश्वरा. आमेन. पुढची गोष्ट. योबाच्या कन्या इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्याच्या बापाने त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिले. योबाच्या ज्या मुली होत्या कशा सुरुवातीला होत्या, सुंदर होत्या, तर आता म्हणते की आताच्या मुली झाल्या त्याच्या मुलीसारख्या सुंदर मुली त्या पूर्ण विश्वकोशीमध्ये, त्या पूर्ण एरियामध्ये, त्या भागामध्ये कोणाकडेच नव्हत्या म्हणजे. इतकं रूप देऊन परमेश्वराने त्यांना पाठवलं. किती चांगली गोष्ट आहे ना. आमेन. प्रभू तुझी स्तुती करतो. जे गेलेलं होतं त्याच्यापेक्षा जे नवीन जे आलं ते अजून वैभव घेऊन मोठा आलेला आहे म्हणजे. आमेन. कारण देव जेव्हा पाठवतो तर आशीर्वादाने समृद्धीने पाठवतो म्हणजे.
त्यानंतर योब 140 वर्ष जगला आणि त्याने 4 पिढ्यापर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. 4 पिढ्यापर्यंत त्यांनी पुत्र पौत्र पाहिले. किती मोठा आशीर्वाद त्याला. 140 वर्ष त्याचं वय परमेश्वराने वाढवलं.